तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी परभणी अंतर्गत ही भरतीची जाहिरात निघाली आहे आणि त्यासाठी इथं पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आलेले आहेत. तर पदाचं जे नाव आहे तर ते आहे लॅब टेक्निशियन. तर यासाठी इथं 5 जागा आहेत. एस-सीसाठी 1, एस-टीसाठी 1, ओ-बी-सीसाठी 2, ई-डब्ल्यू-एससाठी 1 आणि या पदासाठी तुम्हाला जी पात्रता आहे, तर तुम्हाला 12वी पास इथं लागणार आहे. तसेच डी-एम-एल-टीचा डिप्लोमा विथ पी-एम-सी रजिस्ट्रेशन तुम्हाला इथं लागेल आणि तुम्हाला इथं अनुभव पण लागणार आहे शासकीय किंवा एन-एच-एममधील. आणि या पदासाठी तुम्हाला जे वेतन आहे, तर तिथं ₹17,000 मिळणार आहे. तसेच या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे, तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे खुल्या प्रवर्गासाठी. तसेच मागास प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत आहे. आणि जे परीक्षा शुल्क आहे या पदासाठी, तर ती इथं ₹150 आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि मागास प्रवर्गासाठी इथं ₹100 आहे. तर तुम्हाला अध्यक्ष जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जीप परभणी या नावाने इथं बँकेचा डी-डी काढावा लागेल, राष्ट्रीयकृत बँकेचा. त्यानंतर हा भरतीसाठी अर्जाचा नमुना इथं दिलेला आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्ही इथं भरून घ्यायचा आहे. इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर इथं तुमची संपूर्ण माहिती भरायची आहे. त्यानंतर इथं शैक्षणिक माहिती भरायची आहे. अनुभव असल्यास त्याची माहिती तुम्ही इथं भरायची आहे. आणि या अर्जासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांची इथं साक्षांकित प्रती जोडायच्या आहेत. तर यामध्ये बँकेचा डी-डी तसेच सर्व शैक्षणिक कागदपत्रे तसेच गुणपत्रिका, जन्मतारखेचा दाखला तसेच शैक्षणिक पात्रतेची प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र, अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र. तर या सर्व कागदपत्रांची साक्षांकित प्रती तुम्हाला इथं अर्जासोबत जोडायचे आहेत. आणि तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं 1/12/2025 पर्यंत सादर करायचे आहेत. आणि अर्ज सादर करण्याचे ठिकाण आहे तर ते दिलेले आहे. एन-एच-एम विभाग 2रा मजला, जिल्हा परिषद नवीन बिल्डिंग, स्टेडियम जवळ परभणी. तर या ठिकाणी तुम्हाला तुमचे जे अर्ज आहेत तर ते इथं सादर करायचे आहेत. तसेच या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील जी पदे आहेत तर ती इथं कंत्राटी स्वरूपाची असून त्यांचा जो कालावधी आहे तर तो 11 महिने 29 दिवसांसाठी इथं असणार आहे. आणि अनुभवी व उच्च शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांना इथं प्राधान्य दिले जाणार आहे. तसेच या भरतीची संपूर्ण माहिती तुम्हाला जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर इथं मिळून जाईल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या पी-डी-एफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तेथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती इथं बघू शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. म्हणजे येणारे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.